तो डोसा आणि बटाट्याची भाजी आणि चटणी आहे सगळे जेवायला. सकाळ सकाळी चाललं होतं डोसे वगैरे बनवायचं. तोपर्यंत बाहेर हा आवाज आला, वारीची लोक चालली होती. तर म्हणलं थोडंसं शूट घ्यावं. तर आता जास्त इथून का नाही दिसत नाही वारीची लोक वगैरे गेलेली, पण आता ही थोडीशी जी काय होती तर ती थोडी दिसली आज. तर अशी सगळी वारीची जी आहेत तर ती चालत जातात. तर एकदम छान असं वाटतं का नाही बघितल्यावर. तर नंतर इथं का नाही मेंढरं आली होती. तर जे आहे इथं कंपाऊंड केलेलं आहे तर त्याच्या आतमध्ये खूप गवत आहे. तर त्यामुळे का नाही त्यांनी आतमध्ये त्या मेंढरांना सोडलं होतं. तर चारा वगैरे म्हणजे आतलं जे गवत आहे ते खातील म्हणून. तर इथे बघा सगळ्या आतमध्ये मेंढरं गेली होती. तर सगळं जे हिरवं हिरवं गवत आहे तर त्यांना तेवढंच म्हणजे पोटासाठी का नाही खायला होतं. तर त्यांचं कुत्रं पण बघा दिसलं. असं कुत्री असतात हे मेंढरावाल्यांची का नाही, सगळ्यांची अशी कुत्री असतात. तर काय विशेष आहे काय माहीत नाही मला पण एवढं. सकाळी थोडंसं शूट केलं, नंतर काय शूटच केलं. पावसानं ना आज तर असली जे पाऊस चालू झाला आणि असं थंडगार वातावरण असल्यानंतर झोप तर लागणारच. आणि काल थोडंसं दगदग जास्त झाली होती ना, आज असलं झोपलोय ते दुपारपासून की बस. आणि सकाळी ना डोसे केले होते, तर सकाळपासून डोसेच खातोय. सकाळी खाल्ले, जेवणात पण तेच आणि नाश्त्याला पण तेच, पोरींना डब्याला पण तेच. आणि हे बघा असं अजून पीठ एवढं शिल्लक आहे. तर आता करावं का काय, उद्या ठेवावं काय कळना. तर आता भूक पण तशी इतकी काय नाहीये. म्हटलं आता अनुला ह्यांना होतील चपात्याचे 5-6 चपात्या कराव्यात. आणि सकाळी डोश्यासाठी बटाट्याची भाजी केली, ती पण भरपूर शिल्लक आहे. आणि यामध्ये असं खोबऱ्याची चटणी केलेली ती पण शिल्लक आहे. तर आता भाजी काय, त्यामुळे बटाट्याची भाजी आहे. तर बघू आता करायचं नाही करायचं. तर कालचं प्लॅन फसल्यामुळं काय झालं, सगळ्या शिल्लक तर जास्तच. तर म्हणलं आता त्याच्यावरच आज मात्र कसं करू वाटत नाही आपल्याला, तर त्याच्यावरच चालू आहे. आणि गार वातावरण आज खूप झालंय बरं का. सकाळपासून रिमझिम, अगदी मोठा नाही पण बारीक एकदम पाऊस चालूच आहे. सगळं गार हवा सुटली आता. तर म्हणलं आता चला चपात्या थोड्या ह्यांच्या पुरत्या आणि पुरत्या कराव्यात. तर अनुला पण परत पोटात बिकायचं म्हणलं खाऊन ते शिळं कसं, म्हणजे पिठातही ठेवलेलं असतं ना, त्यामुळं आधीच ती आजारातून आता जरासं बरं वाटायला लागलंय तिला. तर आता घ्यायचे चपात्या आणि छान असे डोसे तयार करून. बस की बाई, तेल लई लागतच नाही ग. तर आता ही म्हणते मी करून घेते एक, तिला शिकायला. तापले तर का थांबतावा तापला नाही. ठीक आहे, पाणी सगळं आखी. तेल आहे का पाणी आहे? तेल आहे. गेलं असते इकडे तसं तेल की नाही एकदाच परत नाही लावलं तरी चालतंय ते. तर सकाळी खूप छान डोसे झाले होते. बस आणू करणार आहे का? काय करणार? डोसे करणार, डोसे डोसे. काय करणार? खाणार का? होय, थांब जरा होऊ दे, थांब. थोडं कच्च फटायला लागली. तर सगळंच केलं अक्षुला नाही नाही म्हणली, आणि म्हणजे सगळं मला यायला लागले तर आता करते. पण ठीक आहे बाई म्हणलं कर. अनुचा डोसा नाही, चपाती लाटायला आणलं. आता चपात्या करून घेतल्या तर झाली. आता ह्याच तव्यात करते, आता काय दुसरा अजून तवा बनवत बसत नाही. तर झाला स्वयंपाक. बटाट्याची भाजी तर होती, चपात्या छान अशा झाल्या.
आता जेवायला असं ताट केल्या अगोदर त्यांना देते आणि नंतर आम्ही सगळेजण जेवतो. तर या तुम्ही पण खायला.